नमस्कार विद्यार्थी मित्र, मी पराग सर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ सिरीजमध्ये। या सिरीजमध्ये आपण शिकतोय इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा पहिला चॅप्टर, ज्यामध्ये आपण हा सिलेबस स्पेशली डिझाईन केला होता एमपीएससी, जेई, सरळ भरती आणि एई साठी। तर जर तुम्हाला हा सिरीज कंटिन्यू बघायची असेल तर तुम्ही आपला ॲप आहे पीसीसी नावाचं, तुम्ही स्टोरवरून डाउनलोड करू शकता। काही जर तुम्हाला क्युरी असतील तर तुम्ही आपल्या नंबरवर मेसेज किंवा कॉल करून चेक करू शकता। आणि ऑब्वियसली तुम्ही हे व्हिडिओ सिरीज कंटिन्यू करणार तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आणि तुम्हाला जेवढ्या गोष्टीची गरज आहे तेवढं पूर्ण शिकवल्या जाणार। तर आणखी विलंब न करता चला सुरू करूया आपला लेक्चर। तर आजचा आपला पहिला टॉपिक आहे की वेक्टर कंपोनेंटला आपल्याला काय करायचं आहे, ब्रेकडाऊन करायचं। ब्रेकडाऊन करायचा अर्थ काय? ब्रेकडाऊन करायचं म्हणजे जसं एखादी गोष्ट आपण ब्रेकडाऊन करतो म्हणजे तुकडे तुकडे करतो। तर तुकडे का बरं करायचे? एकदम सिंपलचं एक्झाम्पल म्हटलं की एखादी पोळी पूर्ण खाणं एक खट्टे किंवा छोटे छोटे घासामध्ये खाणं सोपं काय जाते, लहान लहान घास लहान लहान तुकडे खाणं सोपं जाते। तर वेक्टर ॲडिशनचं पण तेच लॉजिक आहे की जास्त वेक्टर मोठे कॅल्क्युलेट करण्यापेक्षा आपण त्याचे छोटे छोटे पार्ट घ्यायचे आणि मग त्याला काय करायचं, ऍड करायचं किंवा सबट्रॅक्ट करायचं किंवा त्याचं कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचं। तर काय म्हटलंय तर एनी वेक्टर कॅन बी रिटर्न, त्याला बरोबर शब्द काय, रिझॉल्व्ड इनटू और ब्रोकन डाउन इनटू मल्टिपल कंपोनेंट्स। किती कंपोनेंट मध्ये? मल्टिपल। असं काही रूल नाही आहे की दोनच कंपोनेंट पाहिजे, तीन पाहिजे, चार पाहिजे, त्याला आपण मल्टिपल कंपोनेंट मध्ये ब्रेकडाऊन करू शकतो। हमेशा आपण दोन परपेंडिक्युलर कंपोनेंट मध्ये सॉल्व्ह करतो। आता एक्झाम्पल सांगायचं म्हणजे काय ते इथे सांगितलंय तुम्हाला की इट इज लाईक रिव्हर्स ऑफ ऍडिशन ऑफ वेक्टर्स। जर तुम्हाला आठवत असेल आपण वेक्टरची ऍडिशन कशी करतो, समजा हा वेक्टर आहे ए, हा पहिला वेक्टर आपला ए, इथे दुसरा वेक्टर घेतला बी, ठीक आहे, तिसरा वेक्टर सी आणि इकडे चौथा वेक्टर समजा इकडे डी। तर आपला रिझल्टंट वेक्टर काय असतो, नेहमी स्टार्टिंग पॉइंट पासून एंड पॉइंट पर्यंत जॉईन करणारा वेक्टर जो काय असते अपोजिट डायरेक्शन ना, तर हा झाला आपला रिझल्टंट वेक्टर, राईट। सिंपलचा पॉइंट आहे। मग हीच गोष्ट जर मला उलटी करायची असेल, उलटी म्हणजे रिव्हर्स करायची असेल, तर काय करू शकतो मी की हा जो माझा रिझल्टंट वेक्टर होता असा, त्याला मी डिफरंट वेक्टरच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो। म्हणजे जसं हा वेक्टर परत ए लिहिला, इथे इकडे वेक्टर बी लिहिला, इकडे वेक्टर सी लिहिला आणि इकडे वेक्टर डी लिहिला। तर बघा रिझल्टंट तोच आहे, डायग्राम तीच आहे, फक्त फरक काय पडला, इथे आपण ऍडिशन आधी केली तेव्हा रिझल्टंट भेटला, इथे काय केलं मी, आधी मला रिझल्टंट भेटला आणि त्याची मी ऍडिशन लिहिली। जर वेक्टर तुम्हाला समजलं नसेल तर एकदम सिंपल लॉजिक सांगतो की मला माहित आहे 3 + 4 = किती होते, 7 होते, बरोबर। आता मी काय करतो, हा तर माझा ऍडिशन झाला, याला मी रिव्हर्स करतो। रिव्हर्स म्हणजे काय, आता 7 = किती होऊ शकते, एक तर 3 + 4, 2 ने आवडले मी 3 करू शकतो, 3 + 3 + 1 तरी 7 झाले। हे नाही आवडलं तर 2 + 5 करू शकतो, ते पण नाही आवडलं तर 2 + 3 + 2। तर मी एक नंबर जो आहे माझा रिझल्टंट 7, त्याला मी डिफरंट नंबरच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो। यालाच आपण काय म्हणतो की एखाद्या वेक्टरला आपण ब्रेकडाऊन केलं किंवा रिझॉल्व्ह केलं किती पार्ट मध्ये, डिपेंडिंग ऑन अवर चॉईस, 2 करू शकता, 3, 4, 5। पण स्टँडर्ड प्रॅक्टिस म्हणून आपण काय करतो, त्याला नेहमी हमेशा दोन परपेंडिक्युलर कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह करतो। लक्षात ठेवा, कोणत्या कंपोनेंट मध्ये, परपेंडिक्युलर कंपोनेंट मध्ये। असं केलं म्हणजेच आपल्या फायद्याची गोष्ट आहे। कसं काय आपण बघूया चला। तर त्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी माहित असल्या पाहिजे, ह्या ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज कशाच्या, ट्रिग्नोमेट्रिक टेबलच्या। आता हे माहिती असणं का बरं इम्पॉर्टंट आहे, कारण की हे आपल्याला यूज करायचं आहे रिझॉल्व्ह करताना। जसं उदाहरणार्थ साइनचा मला अँगल पाहिजे, किती डिग्री, एक तर 30 डिग्री म्हणा किंवा π/6 म्हणा। 30 डिग्री आणि π/6 एकच आहे, हा रेडियन मध्ये आहे, हा डिग्री मध्ये आहे। तर साइन चेक केला आपण, 30 डिग्री किती आहे, 1/2। सिमिलरली जर मी टॅन काढला 45, टॅन इकडे घेतला, एकूण 45 चा नंबर आणला, किती भेटली व्हॅल्यू, 1 मिळाली। तेच जर समजा कोसेक पाहिजे असेल किंवा कॉस पाहिजे असेल, मला कॉस 60, तर कॉस 60 किती व्हॅल्यू भेटली, 1/2। ह्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती असल्या पाहिजे आणि समोर पण काही 180, 270 पर्यंत प्रत्येक गोष्टीची गरज आहे। आता करायचं काय, याचं गरज कुठे पडते बघू आपण। बघा की जो आपला प्रिन्सिपल ऑफ रिझॉल्युशन आहे, याच्या आधी आपण त्याला ब्रेकडाऊन केलं होतं, त्याला पण आपण रिझॉल्व्हच म्हणतो। पण जो प्रिन्सिपल आपण वापरणार आहे त्याची खास गोष्ट काय की आपण याला आपल्या फायद्यासाठी वापरा। आपल्या फायद्यासाठी वापरण्यासाठी म्हणजे
दोन पार्ट मध्ये डिवाइड करू आपण, दोन परपेंडिक्युलर कंपोनंट, दोन पेक्षा जास्तीची गरज नाही, गरजच नाही. आपण प्लेन सिस्टम मध्ये शिकतोय ना, एका प्लेन मध्ये किती ऍक्सिस असतात, एक असते एक्स ऍक्सिस आणि एक असते वाय ऍक्सिस. तर जर मला कुठल्याही गोष्टीमध्ये ऍडिशन करायची असेल तर मी काय करणार, एक तर एक्स डायरेक्शन मध्ये ऍडिशन करणार किंवा वाय डायरेक्शन मध्ये करणार. तर किती परपेंडिक्युलर डायरेक्शन झाले, हे दोन परपेंडिक्युलर डायरेक्शन. तर आपल्या फायद्यासाठी कितीही वेक्टर असू द्या त्याला आपण काय करू, दोन परपेंडिक्युलर कंपोनंट मध्ये सेपरेट करू. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, प्रिन्सिपल ऑफ रिझॉल्युशन. तर प्रिन्सिपल वर येऊया. काय म्हणते, द अल्जेब्रिक सम, अल्जेब्रिक म्हणजे ऍडिशन कशाची, रिझॉल्व्ड पार्ट्स ऑफ अ नंबर ऑफ फोर्सेस, किती फोर्सेस किती असू द्या कुठल्या डायरेक्शन मध्ये, इन अ गिवन डायरेक्शन इज इक्वल टू द रिझॉल्व्ड पार्ट ऑफ देअर रिझल्टंट इन द सेम डायरेक्शन. आता ऐकायला थोडं अजीब वाटलं पण लॉजिक तेच आहे. उदाहरणार्थ समजा या डायरेक्शन मध्ये काहीतरी एक्स आहे फोर्स माझा किंवा एक्स वेक्टर आहे, या डायरेक्शन मध्ये माझा वाय वेक्टर असेल समजा, वाय फोर्स आहे. तर रिझल्टंट काय राहणार आहे, याच डायरेक्शन मध्ये कुठे चाललो आपण, इथून इकडे, हा माझा काय असेल, रिझल्टंट. म्हणण्याचा अर्थ तेच आहे की या दोघांची वेक्टर सम म्हणा किंवा अल्जेब्रिक सम कशाच्या बरोबर आहे, या रिझल्टंटच्या बरोबर आहे. आता कन्सेप्ट शिकायच्या आधी बघा, हे आता फोर्स आपण रिझॉल्व्ह केले दोन कंपोनंट मध्ये, पण हे असे का बरे येतात तर बघूया आपण. बघा कसं आहे, समजा ही माझी एक्स ऍक्सिस आहे, परत काढतो मी इथे, इथे वाय ऍक्सिस आहे, ठीक आहे, हे एक्स ऍक्सिस, इथे वाय ऍक्सिस, आणि सपोज इथे एक कुठला वेक्टर आहे आर नावाचा, ठीक आहे, इथे आर नावाचा वेक्टर आहे, हा अँगल आहे समजा थीटा. तर मी काय करणार बघा, इथून परपेंडिक्युलर ड्रॉप केला. जर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशो माहिती असेल, ही जी व्हॅल्यू आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय असणार आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. हायपोटेनसची व्हॅल्यू किती आहे, आर चा मॉड्युलस, कारण की फक्त डिस्टन्स घेतला आपण, वेक्टर ने घेतला, त्याचं मॉड्युलस घेतलं. तर काय असणार आहे, दिस इज इक्वल टू सपोज आर, हा वेक्टर आहे, हा फक्त व्हॅल्यू आहे. तर साइन थिटा किती असणार आहे, साइन थिटा अपोजिट साइड, ही अपोजिट साइड, याला आपण म्हटलंय वाय, वाय अपॉन हायपोटेनस दॅट इज आर. सो वाय बाय आर भेटला आपल्याला साइन थिटा. वाय बाय आर इज इक्वल टू साइन थिटा. मला तर वाय ची व्हॅल्यू पाहिजे होती, तर वाय इक्वल टू काय झाला, हा आर इथे आला आणि मला मिळालं आर साइन थिटा, राईट. ती वाय ची व्हॅल्यू कशाच्या बरोबर झाली आहे, ती वाय ची व्हॅल्यू झाली आहे आपली वाय इक्वल्स टू आर साइन थिटा, राईट. सेम लॉजिक मध्ये मी कॉस काढून बघतो, ही व्हॅल्यू आहे माझी एक्स. सो कॉस थिटा इक्वल्स टू काय झालं, कॉस थिटा इज इक्वल्स टू मला मिळालं एक्स डिवायडेड बाय आर. तर आर इकडे मल्टिप्लाय झाला तर मला एक्स इक्वल्स टू काय मिळालं, आर कॉस थिटा. म्हणजे एक्सच्या ठिकाणी काय लिहू शकतो आता, आर कॉस थिटा. बघा किती सिंपल सी गोष्ट आहे. जी गोष्ट आधी माझी एक्स आणि वाय होती आता ती काय झाली आर कॉस थिटा आणि आर साइन थिटा. आर ला मी एक्स आणि वाय न लिहिता आता कॉस थिटा आणि साइन थिटाच्या फॉर्म मध्ये लिहिलं. एक्स ला आणि वाय ला कशामध्ये लिहिला, आर साइन थिटा आणि आर कॉस थिटाच्या फॉर्म मध्ये. म्हणजे फायदा काय झाला माझा, जो आधी माझा आर होता त्याला मी किती कंपोनंट मध्ये लिहिलाय, दोन भागात. एक पार्ट आहे माझा एक्स, दुसरा पार्ट आहे माझा वाय. सो एक्स वाय म्हणजे एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय म्हणजे साइन थिटा. हे कशाचं रिझल्टंट आहे, ते रिझल्टंटचा अल्जेब्रिक सम आहे. हा पहिला वेक्टर, हा दुसरा वेक्टर. आणि वेक्टर लॉ ऑफ ऍडिशन काय म्हणते, सेम डायरेक्शन मध्ये जर आपण वेक्टर घेतले तर रिझल्टंट हमेशा काय असते, तिसरा जॉइनिंग वेक्टर. याच गोष्टीला आपण म्हटलंय प्रिन्सिपल ऑफ रिझॉल्युशन, राईट. मग आता इथे येऊया. तर फोर्सला, कुठलाही फोर्स आपल्याकडे असू द्या, फोर्स पण काय, फोर्स इज ऑल्सो अ वेक्टर. तर इथे पण काय असणार आहे, वेक्टर लॉ ऑफ ऍडिशन आणि वेक्टरचं रिझॉल्युशन इथे पण करू शकतो आपण. जर वेक्टर लॉ ऍडिशन करायचं आहे, रिझॉल्युशन करायचं आहे, तर काय काय करायचं बघा. अ सिंगल फोर्स कुठला पण कॅन बी ब्रेकिंग डाऊन किंवा ब्रेक करू शकतो आपण किती, इंटू टू ऑर मोर कंपोनंट्स. टू ऑर मोर कंपोनंट्स, पण आपल्याला किती पाहिजे, परपेंडिक्युलर. किती करू शकतो परपेंडिक्युलर प्लेन मध्ये, दोन परपेंडिक्युलर फोर्सेस, सच दॅट देअर वेक्टर सम इज इक्वल टू द ओरिजिनल फोर्स. ते आताच बघितलं आपण. म्हणजे जर हा माझा एफ नावाचा फोर्स आहे, याचे मी दोन कंपोनंट करणार. एक जाणार आहे असा एक्स डायरेक्शननी, याला आपण एफ एक्स म्हणतो. एक जाणार आहे असा वाय डायरेक्शननी, याला आपण काय म्हणतो, एफ वाय म्हणतो. थोड्या वेळ पहिलेच आपण शिकलो होतो
की जर हा आर असेल, आरच्या ठिकाणी ते एफ लिहिलाय फक्त, बाकी काही चेंज नाही. हा जर एफ असेल तर हा झाला माझा एफ, वाय डायरेक्शन असल्यामुळे साइन थिटा, हा एक्स डायरेक्शन असल्यामुळे काय असणार आहे एफ कॉस थिटा. आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवजा, एक पॉइंट तुमच्या डोक्यात हमेशा राहिला पाहिजे. काय, जिथे कुठे थिटा असेल, जिथे असेल थिटा, इथे काय ठेवायचं कॉस ठेवायचा. जिथे असेल थिटा तिथे काय ठेवायचा कॉस, आणि उरल्या ठिकाणी काय असणार आहे साइन. मग आपण काय करू शकतो, हा जो माझा फोर्स आहे एक्स डायरेक्शनला, त्याला आपण काय लिहू शकतो, आता एक्स सोबत थिटा आहे, तर थिटा असल्यामुळे याला आपण लिहू एफ कॉस थिटा. ठीक आहे, आणि वाय डायरेक्शन असल्यामुळे वाय एफ वाय लिहितो, तो झाला एफ साइन थिटा. आता सिम्पली काय करायचं, फक्त स्क्वेअर करा, ऍडिशन करा, याचा पण स्क्वेअर याचा पण स्क्वेअर, तर हा झाला एफ एक्स स्क्वेअर, याचा स्क्वेअर केला तर एफ स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस एफ स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, ऍडिशन करायची होती तिथे एफ वाय स्क्वेअर लिहायचं राहिलं. तर बघा दोन्ही ठिकाणी एफ स्क्वेअर कॉमन आहे, तो बाहेर काढला, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. आणि बघा कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर किती असते नेहमी, ती असते व्हॅल्यू 1. तर आपल्याला फायनली काय मिळालं, एक आपल्याला फॉर्म्युला मिळाला की जो तुमचा फोर्स आहे कुठला पण, तो फोर्स इज इक्वल्स टू काय असणार आहे अंडर रूट एफ एक्स स्क्वेअर प्लस एफ वाय स्क्वेअर. जर तुम्हाला असं आवडत नसेल, तुम्ही काय करू शकता, इथे हा राईट अँगल ट्रायंगल आहे ना, पायथागोरस थेरम लावा, पहिल्या नंबरचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर इक्वल्स टू तिसऱ्या नंबरचा स्क्वेअर. दोन्हीही कंडिशनने आपण याला सॉल्व करू शकतो. इझी पॉइंट आहे, आलं लक्षात. चला पुढे जाऊया. नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे फ्री बॉडी डायग्राम. याला शॉर्टकट मध्ये आपण म्हणतो FBD, फ्री बॉडी डायग्राम, FBD. काय असते FBD, गरज काय याची आपल्याला, FBD ची गरज याच्यासाठी आहे की कुठल्याही सिस्टमला, सिस्टम म्हणजे जिथे खूप सारे मेकॅनिकल कंपोनंट आहे, वेगवेगळ्या टाईपचे फोर्स लागते, त्याला जर आपल्याला सॉल्व करायचं असेल, इझिली कॅल्क्युलेट करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागते, त्याची फ्री बॉडी डायग्राम काढावा लागते. कारण काय, डेफिनेशन मध्ये सांगितलंय, काय डेफिनेशन, FBD इज ग्राफिकल, ग्राफिकल म्हणजे दिसते डोळ्यांना, रिप्रेझेंटेशन कशाची, एका बॉडीची, कशामध्ये इन आयसोलेशन म्हणजे सेपरेटली घेऊन, याला काय काय फरक पडतो, शोईंग ऑल द एक्सटर्नल फोर्सेस अँड मुवमेंट्स. शब्द लक्षात ठेवा, एक्सटर्नल फोर्सेस आणि मुवमेंट्स पण आहे, इंटरनल फोर्सशी काहीही घेणं देणं नाही, एक्सटर्नल फोर्सेस. ठीक आहे, नॉट इंटरनल, विसरू नका, नॉट इंटरनल फोर्सेस. आतमध्ये काय सुरू आहे कुणालाही फरक पडत नाही, फक्त एक्सटर्नल फोर्सेसची गोष्ट सुरू आहे, आणि मुवमेंट्स पण त्याच्यावर ऍक्ट करणारे. ठीक आहे, अनालाइज करायला कुठे यूज करतो आपण, इट इज टू अनालाइज द फोर्स सॉल्विंग इन स्टॅटिक्स अँड डायनामिक्स. कुठे अप्लाय करायसाठी फायद्याची गोष्ट आहे आपल्याला स्टॅटिक आणि डायनामिक्स मध्ये. स्टॅटिक काय असते, जिथे आपला ऑब्जेक्ट काय रेस्ट मध्ये, डायनामिक काय असते, जिथे आपला ऑब्जेक्ट काय मुव्हिंग आहे, कुठल्याही डायरेक्शन न सुद्धा फरक पडणार नाही. तर हा FBD घ्या का लागतो, कारण सोपा आहे, कारण की आपल्याला काय अप्लाय करायचं आहे, फोर्स अप्लाय करायचा आहे. फोर्स अप्लाय करायला कुठले लॉज पाहिजे, न्यूटनचे लॉज ऑफ मोशन पाहिजे, आणि सोबत इक्विलिब्रियम कंडिशन पाहिजे. इक्विलिब्रियम कशाला म्हणतो आपण, बॅलन्स कंडिशन, जेवढं या साईडला आहे तेवढं या साईडला आहे, किंवा उलट काय म्हणू शकतो आपण की दोन्ही साईडच्या गोष्टी कशा आहे, सारख्या आहे. सारख्या असल्या म्हणजे इक्विलिब्रियम म्हणतो किंवा बॅलन्स कंडिशन म्हणतो. ओके, and it is used in mechanical, civil and structural engineering. एनालिसिस करायसाठी आहे, आपले सब्जेक्ट सॉम आहे, टॉम आहे, फ्लुइड्स आहे. ओके, तर ही झाली आपली FBD विषयीची इन्फॉर्मेशन. आता FBD मध्ये काय ठेवायचं काय नाही ठेवायचं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. सो काय ठेवायचं FBD मध्ये, सगळ्यात पहिली गोष्ट तर आपल्याला माहिती आहे की एक बॉडी पाहिजे, त्या बॉडीवरच आपण डिफरंट टाईपचे फोर्स दाखवणार आहे. तर आपल्याला पहिले एक ऑब्जेक्ट लागेल, बॉडी लागेल, आणि कधी पण जेव्हा ऑब्जेक्ट किंवा बॉडी दाखवायची असेल त्याला रिप्रेझेंट करायचं एका पॉइंटने किंवा एका सिंपल शेपने. मॅक्झिमम वेळेस जर समजा आपल्याला लिहायचं असेल तर एक बीम आहे, ठीक आहे, इथे कुठला तरी फोर्स लागला असेल, इथे कुठला तरी दुसरा फोर्स असेल F2, ठीक आहे, इथे काहीतरी असेल समजा F3.
तर आपण काय करतो, जर मला इथे एखाद्या कुठल्याही पॉइंटवर दाखवायचं असेल तर ही काय झाली, एक FBD झाली. का बरं, ओरिजिनल सिस्टम कशी असणार आहे, ही बीम आहे, याला आपण काहीतरी सपोर्ट दिलाय असा, इथे पण काहीतरी एखादी सपोर्ट असेल समजा, आता इथे आपण रोलर सपोर्ट देऊ, ते सपोर्ट्स आहे. पण ह्या सपोर्टच्या ठिकाणी आपण काय देणार आहे, फक्त याची FBD काढणार आहे. FBD म्हणजे फक्त बॉडी काढायची. ही बॉडी आहे, या बॉडीवर कोणते कोणते फोर्सेस आहे, इथे पहिला फोर्स आहे F, इथे दुसरा फोर्स आहे F2, इकडे तिसरा फोर्स आहे F3, आणि इथे पहिली रिएक्शन, ठीक आहे, FY डायरेक्शननी, इथे पण असणार आहे दुसरी रिएक्शन FX डायरेक्शननी, इकडे पण एक रिएक्शन, ही झाली FY2 डायरेक्शन मध्ये, जे असेल ते. या ठिकाणी या ठिकाणी फरक काय, फक्त इथे जे एक्स्ट्रा कंपोनंट आहे मी ते घेतलेले नाही. मला काय पाहिजे, एक सिंपल शेप आणि त्याच्यावर फक्त फोर्सेस कुठले ऍड होणार ते दाखवलं. जर तुम्हाला आणखी काही इथे ऍड करायचं असेल तुम्ही मुवमेंट ऍड करू शकता. समजा ही मुवमेंट आहे, ती मुवमेंट पण तुम्ही इथे ऍड करू शकता, मुवमेंट. ओके. सेकंड कंडिशन काय होऊ शकते, की तुमच्याकडे असे स्ट्रेसेस आहे, समजा हे सिस्टम आहे काहीतरी अशी, ठीक आहे, ओके, अशी सिस्टम आहे. इथे काहीतरी फोर्स आहे, समजा या ठिकाणी फोर्स आहे, इकडे पहिली रिएक्शन येऊ राहिली याची, इकडे पण रिएक्शन आहे R2, समजा एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. तर मी हे डायग्राम न काढता मी काय करणार, हा जो पॉइंट आहे फक्त या पॉइंटला सॉल्व्ह करतो, की एक पॉइंट घेतला, या पॉइंटवर माझ्याकडे किती फोर्सेस आहे, 1 2 आणि 3 फोर्स आहे. कुठले, या वरती चालला पहिला फोर्स, हा वरती चालला पहिला फोर्स, त्याचं नाव आहे R1, हा दुसरा फोर्स त्याचं नाव आहे R2, आणि हा तिसरा फोर्स याचं नाव आहे F. ठीक आहे, एकदम सिंपलचं लॉजिक आहे. पॉइंट घ्यायचा किंवा शेप घ्यायचा आणि त्याच्यावर असणारे फोर्सेस आपल्याला काय करायचे आहे, रिप्रेझेंट करायचे. तर काय काय रिप्रेझेंट करायचं आहे बघा. अप्लाइड फोर्सेस, कुठले कुठले फोर्स लागले आहे. सेकंड, नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन काय असते, जर आपल्याकडे एक सरफेस आहे, या सरफेसवर जर तुम्ही कुठलंही वेट म्हणा किंवा कुठलाही ऑब्जेक्ट ठेवला आहे, त्या ऑब्जेक्टच्या वेटमुळे जे त्याच्यावर फोर्स आला त्याला इक्वल अँड अपोजिट रिएक्शन न्यूटनच्या लॉनुसार जी येतो त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल रिएक्शन. इकडे जर वेट असेल तर वेट चाललं खाली W, त्याचे दोन भाग असणार आहे, एक या डायरेक्शननी, ठीक आहे, जे या डायरेक्शननी ऑब्विसली, एक सेकंड, एक असेल या डायरेक्शननी तुमचं पहिला वेट आणि दुसरा या डायरेक्शन. तर हे नॉर्मल रिएक्शन, ठीक आहे. तिसरा आहे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स केव्हा येणार आहे, ज्या वेळेस एखादी ऑब्जेक्ट काय असणार आहे, मोशन मध्ये. जेव्हा एखादी ऑब्जेक्ट मोशन मध्ये असतो, त्याचा कॉन्टॅक्ट सरफेस असतो, तर त्याच्यामध्ये घर्षण तयार होते, त्या फोर्सला आपण म्हणतो फ्रिक्शन फोर्स, तो पण इन्क्लूड करायचा आहे. नेक्स्ट आहे टेन्शन. टेन्शन कुठे भेटते, एखादी पुली आहे, समजा पुली माहित आहे ना, खिराडी म्हणतो आपण त्याला, याच्यावर जर समजा आपण एखादी दोरी टांगली अशी, ठीक आहे, इथे ऑब्जेक्ट आहे कुठला तरी लागलेला W नावाचा, त्याच्यामुळे खाली फोर्स लागू राहिला वजनचा mg, आणि इथं आपण समजा कोणाला तरी काहीतरी पकडून ठेवलाय, इथे एक्स्ट्रा फोर्स त्याला बॅलन्स करायला आपण टेन्शन लावलाय. तर या सिस्टम मुळे ह्या रोप मध्ये काय आलाय, ताण आला, त्या ताणला आपण काय म्हटलंय, टेन्शन. तर हा टेन्शन इथे दाखवायचा आपल्याला, राईट. नेक्स्ट आहे वेट. बिना वजनाचं काही चालत नाही, व्हॅल्यू पण माहिती काय, m × g. सपोर्ट रिएक्शन्स, हे आहे सपोर्ट रिएक्शन जे मी इथे दाखवली तुम्हाला. याच्यापासूनचे दोन सपोर्ट आले, पहिला आणि दुसरा, हे सपोर्ट रिएक्शन. सपोर्ट रिएक्शन कशी येतील ते पण आपण पुढे पुढे बघणार आहे. मॅक्सिमम पोर्शन आपला सॉम मध्ये पण जातो, सॉम मध्ये पण आपण बघणार अशा गोष्टी. नंतर मुवमेंट्स इफ एनी, इथे मुवमेंट दिली होती तर मुवमेंट ठेवली, मुवमेंट नाही दिली असती तर लिहायची गरज नाही. इथे मुवमेंट नाही आहे तर लिहिलेली नाही, राईट, सिंपल. तर काय काय इन्क्लूड करायचं आपल्याला समजलं, की FBD काढताना ज्या गोष्टीची आपण FBD काढतो त्याची बॉडी आपल्याला काढायची आहे, पण ती बॉडी कशी, ऍक्च्युअल माणूस काढायची गरज नाही, ऍक्च्युअल कार काढायची गरज नाही, ऍक्च्युअल सरफेस काढायची गरज नाही. रिप्रेझेंट करणारा एक पॉइंट किंवा एक शेप, तेवढं जरी काढलं तरी आपण त्याला इझिली सॉल्व्ह करू शकतो. सोबत काय इन्क्लूड करायचं आहे, अप्लाइड फोर्सेस, कुठले कुठले फोर्स त्याच्यावर ऍक्ट करू राहिले, नॉर्मल रिएक्शन्स, ठीक आहे, फ्रिक्शनल फोर्स, टेन्शन, वेट, सपोर्ट रिएक्शन आणि मुवमेंट जर गरज पडली असेल तर, मुवमेंट दिला असेल तर, राईट. एवढं आपल्याला इन्क्लूड करायचं आहे. मग याच्यामध्ये इन्क्लूड काय नाही करायचं, व्हॉट नॉट टू इन्क्लूड. नंबर सगळ्यात फर्स्ट पॉइंट, इंटरनल फोर्सेस विदिन द बॉडी, हे इन्क्लूड नाही करायचं आहे, नॉट टू इन्क्लूड. इंटरनल फोर्सेस म्हणजे कसं, उदाहरणार्थ की समजा मी एक लिफ्टची गोष्ट पकडली, हे समजा माझी काय एक लिफ्ट आहे,
या लिफ्टच्या आतमध्ये एक सपोज माणूस उभा आहे. जर मी टोटल फोर्सेस पकडत आहे, वेट ऑफ लिफ्ट टोटल वेट पकडलाय, तर या ठिकाणी या माणसाने याच्यावर लावलेला फोर्स आणि त्याची नॉर्मल रिॲक्शन आपल्याला कन्सिडर करायची गरज नाही. हे करायची गरज नाही कन्सिडर. का बरं? कारण की जर मी लिफ्टची गोष्ट केलेली आहे तर पूर्ण लिफ्टच्या आतमध्ये जे काही चाललंय ते कोणताही फोर्स असू द्या, काही असू द्या, त्याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही. इंटरनल फोर्स आहे, विसरून जायचं. सेकंड, डेकोरेटिव्ह ऑर इररिलेव्हंट सराउंडिंग. ठीक आहे, म्हणजे हे काही करायची गरज नाही, अशी डेकोरेशन नाही करायचं. का नाही असं बॉक्स घेतला मी तर थोडं चांगलं वाटलं पाहिजे म्हणून फुल काढतो, थोडीशी डिझाईन काढायसाठी अशी त्याला मेहंदीसारखे ठिपके ठिपके देतो. ठीक आहे, हे नाही आवडलं तर मग यात थोडं शेडिंग करतो असं की नाही या साईडला हवा आहे, नाही आहे, इथं मस्त एखादी स्माइली फेस आहे. तर याची काहीही गरज नाही. हे डेकोरेशन आहे, तसे आपल्याला काही फायदा पडणार नाही सिस्टमला. सिस्टम मध्ये कोणत्या गोष्टी असतात? फोर्सेस, फ्रिक्शन, नॉर्मल रिॲक्शन, टेन्शन, मुवमेंट्स, बस एवढंच. एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. नेक्स्ट, हे खास गोष्ट आहे, अदर बॉडीज अनलेस यू आर अनलायझिंग अ सिस्टम ऑफ बॉडीज. आता हे काय नाटक आहे नवीन टॉपिक मध्ये समोर येणार, पण एक सिंपल एक्झाम्पल सांगायचं म्हटलं की जर समजा दोन असे बॉल आहे मासचे, हा M1 आहे, हा M2 आहे, हा याला टकरावतोय आणि तो याला टकरावतोय वापस येऊन. जर मी एका बॉलचं FBD काढतो म्हटलं तर काय होणार? हा M2 नावाचा आहे, याच्यावर पहिले इकडे एक फोर्स लागला. आता हा बॉल जर याला टक्कर मारत असेल याच्याकडे हा F1 फोर्स लागेल एक्स्ट्रा. ठीक आहे, एक्झाम्पल साठी सांगतोय. पण जर मला पुरा सिस्टम मध्ये दाखवायचं असेल की नाही बा हे सगळी गोष्ट कशामध्ये होत आहे, एका क्लोज सिस्टम मध्ये होत आहे, जसं लिफ्टच्या आतमध्ये होत, लिफ्टच्या आतमध्ये होत असेल तर ह्या दोघांचं एकमेकावर रिॲक्शन दाखवण्याची गरज आहे, नसेल तर काहीही गरज नाही. हे कुठे येणार आहे हे आपण बघणार जसं समोर फ्रिक्शनशी रिलेटेड टॉपिक येईल त्यावेळेस. ओके, इथपर्यंत तुम्हाला FBD विषय समजलं असेल. आता मी काय करतो, तुम्हाला FBDचं रिलेशन रिझोल्युशनशी दाखवतो. उदाहरणार्थ समजा आता एक माझ्याकडे फोर्स आहे, समजा हा X डायरेक्शन आहे, हे Y डायरेक्शन आहे. इथे माझ्याकडे एक फोर्स आहे, त्या फोर्सचा आहे समजा 50 किलो न्यूटन फोर्स आहे. एक्झाम्पल साठी 50 किलो न्यूटन आहे. आता मला काय करायचं आहे, रिझॉल्व्ह करायचं. रिझॉल्व्ह करायला मला काय पाहिजे? दोन कंपोनंट. पण कंपोनंटच्या आधी एक अँगल लागेल. तर लेट सपोज मी अँगल घेतला इथे 30 डिग्री. तर आपल्याला माहिती आहे याला जर मी X डायरेक्शन काढलं, ज्याच्यासोबत थीटा आहे तिथे काय लागणार आहे? कॉस लागणार आहे. अँगल किती आहे? 30. ज्याच्यासोबत अँगल नाही तिथे काय लागणार आहे? साइन लागणार आहे. सो F sin 30. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. F किती आहे? 50 इंटू साइन 30 ची व्हॅल्यू नसेल माहित तर मागे बघून घ्या. साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे? साइन 30 1/2. सिमिलरली कॉस 30 √3/2. ओके, इथे व्हॅल्यू ठेवू आपण. चला, साइन 30 ची व्हॅल्यू आहे 1/2. तर तुम्हाला Y डायरेक्शननी जो व्हॅल्यू भेटली ते किती आहे? 25 किलो न्यूटन. सिमिलरली जर तुम्ही इथे पुट केलं, हा झाला 50, कॉस 30 ची व्हॅल्यू आहे √3/2. सिम्प्लिफाय करा, हा झाला 25 √3 किलो न्यूटन. म्हणजे मी काय केलं ऍक्च्युली, जो माझ्याकडे फोर्स होता 50, या प्रकारचा 50 फोर्स होता 50 न्यूटन किलो न्यूटन, याला मी दोन पार्ट मध्ये सेपरेट केलाय, एक हॉरिझॉन्टल आणि एक वर्टिकल. जो वर्टिकल आहे त्याचा फोर्स आला 25 किलो न्यूटन, जो हॉरिझॉन्टल आहे तो आला 25 √3 किलो न्यूटन. याचा ऍक्शन कुठे आहे? 30 डिग्रीवर आहे. आणि तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही काय करू शकता, वेक्टर लॉ ऍडिशन पॅरलोग्रामचा अप्लाय करा. हे जर 25 असेल तर हा पण आपोआप 25 होणार. याला जॉईन करा डायगोनल, तर तुम्हाला रिझल्टंट तोच मिळणार. हेच आहे आपलं रिझोल्युशन ऑफ वेक्टर. अँगल माहिती पाहिजे, डायरेक्शन माहिती पाहिजे, आणि रिझोल्युशन करायला फक्त दोन परपेंडिक्युलर डायरेक्शन आपण यूज केले तरीही आपला आन्सर सफिशियंट आहे. का बरं? कारण की आपली सिस्टम कशी आहे? प्लेनर आहे. एका प्लेनवर मॅक्सिमम दोन परपेंडिक्युलर राहू शकतात. 3D मध्ये 3 असणार आहे, 4D पर्यंत जात नाही आपण, गरजच नाहीये. ओके, या सगळ्यामध्ये मी तुम्हाला आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट मेन्शन करतो इथे, जो कुठे लिहिला तर नाही आहे. ठीक आहे, क्वेश्चनवर जाण्याच्या आधी पॉइंट काय एकदम सिंपलसा लक्षात ठेवा की जो काही तुमचा रिझल्टंट आहे, कुठला पण असू द्या, रिझल्टंट म्हणा किंवा ज्याला तुम्ही रिझॉल्व्ह करताय,
रिझल्टंट, हा जो रिझल्टंट आहे मस्ट बी बिटवीन म्हणजे मध्ये, बिटवीन द रिझॉल्व्ड कंपोनंट, रिझॉल्व्ड कंपोनंट म्हणण्याचा उद्देश काय बघा, जर समजा मी इकडे सांगतो तुम्हाला त्याचा अर्थ काय, की समजा हा असा माझा रिझल्टंट आहे इकडे. आता मला माहिती आहे काय पाहिजे, दोन परपेंडिक्युलर डायरेक्शन घ्यायचे. एक होऊ शकते मी या साईडला जर घेतलं आणि चुकीनं जर मी वरती घेतलं ते चुकलं. का बरं चुकलं, कारण की रिझल्टंट ही खाली आहे. आपला नियम काय म्हणते की रिझल्टंट दोघांच्या मध्ये असला पाहिजे. का बरं, इथं बघा हा पॅरलोग्राम लॉ आहे. रिझल्टंट काय दोन गोष्टीच्या मध्ये असला पाहिजे. जर दोन गोष्टीच्या मध्ये ठेवायचा आहे तर हा जो आपण रिझल्टंटचा परपेंडिक्युलर घेतला हा चुकला. त्याचा कंपोनंट कुठे असला पाहिजे होता, खाली. या प्रकारे कुठे घेऊ शकता. समजा हा आपला रिझल्टंट आहे एक, याचे कंपोनंट काढायचे आहे, एक हॉरिझॉन्टल इकडे येणार तर दुसरा आपोआप त्याच्या वरती दुसरं येईल. तुम्ही चुकीनं करू शकत नाही काही. उदाहरणार्थ तुम्ही जर समजा हा रिझल्टंट पकडला आणि तुम्हाला वाटलं की मी इकडे हॉरिझॉन्टल घेतो, इथे चुकलात तुम्ही. कारण की तुम्ही आता व्हर्टिकल कुठेही काढा त्याच्यामध्ये रिझल्टंट येणार नाही. तर रिझल्टंट कुठे आला पाहिजे, एक या डायरेक्शननी आणि एक खालच्या डायरेक्शननी. तर हे दोन कंपोनंटचं सिस्टम काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. राईट. हा आपला सिंपलचा पॉइंट होता रिझॉल्युशन आणि कंपोनंटशी रिलेटेड. चला आपण आता क्वेश्चन वर येऊया. एमसीक्यूज सिंपलचे क्वेश्चन आहे, लॉजिक लावून सॉल्व्ह करूया. पहिला क्वेश्चन काय म्हणते, रिझल्टंट ऑफ टू इक्वल फोर्सेस ऍक्टिंग ऍट एन अँगल थीटा इज गिवन बाय. काही प्रॉब्लेम नाही. आपल्या रिझल्टंटचा फॉर्म्युला माहिती आहे. रिझल्टंट किती आहे, ठीक आहे, √f1². बघा वेक्टरची गोष्ट सुरू आहे सध्या. अगेन इक्वल असल्यामुळे बघा टू इक्वल फोर्सेस, पहिला जर F1 पकडला दुसरा पण F1 होणार आहे. F1² प्लस 2 टाइम्स F1 F2 cos थीटा. पण आपल्याला माहिती आहे F2 इज इक्वल टू किती आहे, F1 आहे. म्हणजे F2 च्या ठिकाणी मी काय लिहू शकतो, F1 लिहू शकतो. सो 2 टाइम्स F1 इंटू F1 इंटू cos थीटा. सिंपल. बस इथे व्हॅल्यू पुट करा. बघा हा F1² आहे, हा F1² आहे, तर हा झाला 2F1². इथे पण काय 2 टाइम्स F1² आणि सोबत झाला cos थीटा. दोन्ही ठिकाणाहून F1² कॉमन काढतो मी. सो F1² जर कॉमन काढला तर बाहेर निघाला F1. बाहेर काय निघाला F1. ठीक आहे. आतमध्ये काय राहिलं, इथे 2 आहे, इथे पण 2 आहे. 2 बाहेर ठेवला, काय राहिला 1 प्लस cos थीटा. आता 1 प्लस cos थीटाचा इथं आपल्याला ऑप्शन दिसतंय का, बिलकुल ऑप्शन दिसत नाहीये. म्हणजे काय केलाय, cos थीटाला θ/2 मध्ये कन्वर्ट केलाय. तर तुम्हाला टिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे की 1 प्लस cos 2 थीटा इज इक्वल टू 2 cos² थीटा असते. इथे मी काय करणार, एकदम सिंपली याच्या ठिकाणी काय होणार आहे, तो हा होणार आहे 2 टाइम्स cos² θ/2. हे असलं पाहिजे. बस ही व्हॅल्यू इथे पुट करा, तुमचं आन्सर आलं F1. 2 ऑलरेडी होता आधी एक, दुसरा आणखी 2 आला आणि इथे काय आलाय cos² θ/2. बघा 2 आणि 2 चा स्क्वेअर झाला तर 2 बाहेर आला, काय झालं तर 2f cos² चा काय झालाय cos θ/2. हे आपलं फायनल आन्सर 2f cos θ/2. सिंपल. रूटच्या आतमध्ये तर cos² येणार नाही, चुकीने करू नका. वेक्टर ऍडिशन करायचं असेल तर तुम्ही वेक्टर ऍडिशननी पण सॉल्व्ह करू शकता, पण हे जास्त इझी आहे कारण थीटा किती तुम्हाला माहिती नाही. नेक्स्ट क्वेश्चन, when the resultant of two vector is maximum म्हटलाय. आता वेक्टरचे ऍडिशन तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल, तुम्ही डायरेक्ट हे पण करू शकता की जर तुम्हाला एखादी गोष्ट मॅक्सिमम करायची असेल याच फॉर्म्युल्यावरून करू आपण. ठीक आहे. रिझल्टंटचा स्क्वेअर समजा लिहितो, मॅक्सिमम म्हणजे मॅक्सिमम स्क्वेअर, f² प्लस f2² प्लस 2 टाइम्स F1 F2 cos थीटा. आता लक्षात ठेवा मॅक्सिमम गोष्ट करायसाठी सगळे व्हॅल्यू काय असल्या पाहिजे, मॅक्सिमम असल्या पाहिजे. ही तर कॉन्स्टंट राहणार व्हॅल्यू, ही पण कॉन्स्टंट असेल, ही पण कॉन्स्टंट. बदलणार कुठली आहे, फक्त थीटा बदलणार आहे. थीटा काय करायचं आपल्याला, cos थीटा करायचं आहे आपल्याला मॅक्सिमम. कॉसची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, ऍट थीटा इज इक्वल्स टू 0 डिग्री. कॉसची व्हॅल्यू किती असते मॅक्सिमम, ते किती आहे 1. 0 डिग्री साठी जर दोन वेक्टर मधला अँगल 0 असेल तर काय झालं, जर दोन वेक्टर मधला अँगल 0 असेल तर ती व्हॅल्यू कशी असणार आहे,
मॅक्सिमम. तर दोन वेक्टर मधला अँगल 0 म्हणजे हा जर पहिला वेक्टर माझा असेल ए तर सेम अँगल असला पाहिजे, म्हणजे हा झाला माझा दुसरा वेक्टर बी. बेसिकली काय झालं, ते पॅरलल आहे एकमेकाला आणि सेम डायरेक्शन मध्ये, वेन दे आर पॅरलल अँड इन सेम डायरेक्शन. याच्याच व्यतिरिक्त काय होईल, जर डायरेक्शन उलट केलं तर एक प्लस होईल दुसरा मायनस होईल, तर सगळ्यात कमी व्हॅल्यू येणार त्याची. जर या ठिकाणी मिनिमम विचारलं असतं तर पॅरलल इन अपोजिट डायरेक्शन, सध्या काय विचारलं मॅक्सिमम, तर पॅरलल इन सेम डायरेक्शन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच स्टेटमेंट डिस्क्राइब्स द प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स. आताच माहिती आहे आपल्याला ट्रान्समिसिबिलिटी म्हणजे काय होते, फोर्स कुठेही लावा लाईन ऑफ ऍक्शन वर तो असला पाहिजे. बस लाईन ऑफ ऍक्शन चेक करा, तुम्हाला आन्सर मिळणार. कॅन बी चेंज अलॉंग द सेम लाईन ऑफ ऍक्शन. पण काय म्हटलं बघा, फोर्स ऑफ मॅग्निट्यूड कॅन बी चेंज. चेंज करू शकतो का आपण? नाही, चेंज नाही करू शकत. द फोर्स अप्लाइड एनीवेअर अलॉंग इट्स लाईन ऑफ ऍक्शन हॅज द सेम एक्सटर्नल इफेक्ट ऑन द रिजिड बॉडी. सेम इफेक्ट हा शब्द आपल्याला माहित पाहिजे होता. आन्सर काय करेक्ट, बी ऑप्शन करेक्ट आहे. कोलिनियर फोर्सशी काही घेणं देणं नाही. ठीक आहे. कपलशी काहीही घेणं देणं नाही. कपल रोटेट करते हमेशा कुठली गोष्ट. कपल काय करते, रोटेट करते किंवा त्याला टॉपल करते. टॉपल म्हणजे पाडते डोक्यावर. इथे काय चुकलं होतं, लाईन ऑफ ऍक्शन तर भेटला आपल्याला, पण कॅन बी चेंज, चेंज करू शकतो का? नाही. फोर्स एका डायरेक्शन नाही तर एफ आणि एफ सेम राहणार सगळ्या ठिकाणी. या केसमध्ये काय, इथे सेम आहे म्हटलं, लाईन ऑफ ऍक्शन पण भेटला इथे आपल्याला, हे इम्पॉर्टंट पॉईंट भेटला. आणि काय म्हटलं, सेम एक्सटर्नल इफेक्ट, ते तुम्हाला सांगितलंय. रिमोट ठेवलाय, इथे फोर्स लावा किंवा याच्या आतमधून मध्ये फोर्स लावा, इथे मध्ये फोर्स लावा, रिझल्ट काय राहणार आहे, समोर जाणार आहे. लहानपणी गाडी चालवली असेल ना, छोटीवाली हाताची, मागून धक्का मारला गाडीला तरी समोर जाते, वरतून पकडलं गाडीला धक्का मारला तरी समोर जाते, समोरून ओढला तरी समोर जाते, कारण की लाईन ऑफ ऍक्शन कशी आहे, सेम आहे. तर इफेक्ट पण काय राहणार आहे, सेम. ओके. नेक्स्ट, डिफाइन FBD. हा क्वेश्चन आलाय SSC JEE मेकॅनिकल मार्च 22 आणि 21 मध्ये, 22 मार्च 21 मध्ये. तर FBD काय असते, एक्सटर्नल फोर्सेस ऑन द बॉडी, फक्त एवढंच असते का? एक. इंटरनल फोर्सेस नाही. फ्री हँड स्केच बिलकुल नाही, कारण की आपण डायग्राम नाही काढत, आपण काय काढतो, काहीही काढतो. एक शेप घेऊ शकतो, एक पॉइंट घेऊ शकतो, सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल, जे वाटेल ते. फक्त काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये, ऑल एक्सटर्नल फोर्सेस. इथे मुवमेंट पण चाललं असतं, पण एक शब्द आहे बघा काय, ओनली मुवमेंट. ओनली शब्द नाही पाहिजे म्हणून हा चुकलाय, ओनली शब्द पाहिजे नाही. ठीक आहे. नेक्स्ट, द प्रोसेस ऑफ रिप्लेसिंग फोर्स इनटू, एका फोर्सला रिप्लेस करतो टू ऑर मोर कंपोनेंट्स. आता शिकलो आपण, त्याला काय म्हणतो आपण, रिझॉल्युशन. डिकम्पोजिशन नाही. ठीक आहे, रिझॉल्युशन, बाकी काही कामाचे नाही. Which law is used to determine the resultant of two non-perpendicular forces? Non-perpendicular forces चा काय पाहिजे आपल्याला, रिझल्टंट पाहिजे. तर कुठलाही समजा एक फोर्स असेल आपला, हा पहिला, इथे दुसरा फोर्स असेल F2, याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपण काय यूज करतो, ट्रायंगल लॉ म्हणा किंवा पॅरलोग्राम लॉ म्हणा, दोन पैकी आपण एक काय यूज करू शकतो. ठीक आहे. न्यूटन सेकंड लॉ बिलकुल नाही, लॉ ऑफ इनर्शिया बिलकुल नाही, पॅरलोग्राम लॉ किंवा ट्रायंगल लॉ, दोन पैकी आपण एक यूज करू शकतो. आता दोन पैकी जास्त ॲक्युरेट कुठला आहे, दोन पैकी जास्त ॲक्युरेट कुठला आहे, इथे प्रॉब्लेम जाते. आता बघा, ट्रायंगल लॉ घ्यायचा आहे की पॅरलोग्राम लॉ घ्यायचा आहे, दोन्हीही करेक्ट ऑप्शन आहे. पण रिझल्टंट काढायसाठी आपला फॉर्म्युला काय, रिझल्टंट इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ, ठीक आहे, वेक्टर तुम्हाला आठवत असेल, वेक्टर P1 चा स्क्वेअर प्लस Q चा स्क्वेअर प्लस PQ, सॉरी 2PQ कॉस थिटा. काय तो, रिझल्टंट इज इक्वल्स टू अंडर रूट P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थिटा. ओके. तर रिझल्टंट काढताना सगळ्यात पहिले आपण ट्रायंगल लॉ शिकलो होतो, तर मॅक्सिमम ठिकाणी जर तुम्ही ट्रायंगल लॉ टिक करणार तर जास्त करेक्ट आन्सर आहे. पण ऑब्व्हियसली सगळे डिपेंड कशावर करणार आहे, शेवटी आन्सर कीवर. सध्या हे दोन्ही ऑप्शन ऍक्च्युली करेक्ट आहे. नॉन परपेंडिक्युलर फोर्स म्हटलं तर हे नॉन परपेंडिक्युलर फोर्सेस आहे. याला सॉल्व्ह करायला आपण काय करतो, हा पहिला फोर्स इथे लिहितो F1, इथे दुसरा फोर्स लिहितो F2, आणि ट्रायंगल लॉ आणि तिसरा जॉईंट करून आपण काय काढतो, याचा रिझल्टंट काढतो. राईट. सेम गोष्ट आपण पॅरलोग्राम लॉ ने पण करू शकतो. सो दोन पैकी कुठला करेक्ट करू शकता, ऍक्च्युअली दोन्हीही करेक्ट आहे.
बाकी सगळे डिपेंड करते क्वेश्चनच्या आन्सर की मध्ये जे तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे. नेक्स्ट, a 10 Newton force acts at a 60 degree to the horizontal. हे horizontal line म्हणजे x axis y axis पकडून घेऊ आपण. x आणि y किती आहे म्हणते 10 Newton force at 60 degree. आता 10 Newton force घेतला आपण, अँगल पण दिला आपल्याला 60 डिग्री. आता काय म्हणते इट्स हॉरिझॉन्टल कंपोनंट इज, हॉरिझॉन्टल म्हणजे या साईडला ऑलरेडी माहित आहे ज्याच्यासोबत अँगल तिथे काय असणार आहे कॉस. सो 10 cos 60, cos 60 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती नसेल ते असते 1/2. सो 1/2 करा, 10 चा अर्धा किती होते 5 न्यूटन. सो आन्सर इज 5 न्यूटन. करेक्ट. पहिला ऑप्शन खतम. टू फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड 3 न्यूटन अँड 4 न्यूटन ऍक्ट ऍट अ राईट अँगल्स. ऑलरेडी काही प्रॉब्लेम नाही. एक्स वाय ऍक्सिस घेतला आपण, एक 3 न्यूटन आहे एक 4 न्यूटन आहे. हा झाला 3 न्यूटन समजा, हा झाला 4 न्यूटन. जर मी याला जॉईन केलं तर मला काय मिळणार रिझल्टंट. ठीक आहे, हा झाला माझा रिझल्टंट. तर बाय 90 डिग्री आहे ना. सो कुठला पायथागोरस थेरम लावा, 3² + 4² इक्वल्स टू काय झाला 5² म्हणजे रिझल्टंट किती आहे 5 च्या बरोबर आहे. सो आन्सर इज 5. जर तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करायचा असेल तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करू शकता. फॉर्म्युला काय असणार आहे आपला की 3चा स्क्वेअर + 4चा स्क्वेअर + 2 × 3 × 4 आणि कॉस सोबत थीटा किती आहे 90 डिग्री. कॉस 90 ची व्हॅल्यू किती आहे, कॉस 90 ची व्हॅल्यू आहे 0. 0 ना मल्टिप्लाय केलं तर सगळं झालं 0. 3² + 4² इक्वल्स टू 25. हा झाला आपला रिझल्टंटचा स्क्वेअर, याचा रूट घ्या, रिझल्टंट इक्वल्स टू मला काय मिळालंय 5. कुठलीही मेथड यूज करू शकता, काहीही हरकत नाही. ओके. तर अशा प्रकारे आपण पहिला चॅप्टर मेकॅनिक्सचा जवळपास कंप्लीट केलेला आहे. याच्यामध्ये असलेले सर्व कन्सेप्ट डिटेलमध्ये टू द पॉइंट शिकलेलो आहे. कुठे कुठे प्रॉब्लेम येऊ शकतो अनालिसिस मध्ये ते पण आपण बघितलं आहे क्वेश्चन्स मध्ये. हा चॅप्टर तुम्ही परफेक्ट केला की समोरच्या येणाऱ्या चॅप्टर मध्ये तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होणार आहे. तर जेवढं होईल तेवढं जास्त तुम्ही याला रिवाइज करत राहा. राईट. तर तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो. आणि विसरू नका, जर तुम्हाला सिरीज आपली कंटिन्यू पूर्ण बघायची असेल तर आमचं ॲप आहे PCC पिलर कोचिंग क्लासेस, हे डाउनलोड करा आणि तिथे तुम्ही आम्हाला कोर्समध्ये बघू शकता. तर भेटूया परत. टिल देन टेक केअर.